श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 8 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात कोणत्या गोष्टी तुमच्या बाजूने असतील आणि कुठे सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्य, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण, कौटुंबिक वातावरण तसेच प्रेम आणि वैवाहिक जीवनात कोणते संकेत मिळतील. काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत का त्वरित घ्यावेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची हालचाल तुमच्या मनस्थितीवर आणि निर्णय क्षमतेवर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे आवश्यक ठरेल. या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक व्यवहार, कुटुंबातील जबाबदाऱ्या किंवा नातेसंबंध यामध्ये संतुलन राखणे गरजेचे राहील. काही जुने प्रश्न मार्गी लागतील तर काही नवीन संधी दार ठोठावतील. मनात सकारात्मकता ठेवली आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर अनेक अडथळे सहज पार करता येतील. आरोग्य, आर्थिक नियोजन आणि संवाद या 3 गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केल्यास आठवडा अधिक समाधानकारक जाईल. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरतील. आरोग्य. कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र राहू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला थोडा उत्साह जाणवेल, पण कामाच्या ताणामुळे थकवा वाढू शकतो. सतत विचार करत राहण्याची सवय असल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. काहींना पचनासंबंधी त्रास, आम्लपित्त किंवा अंगदुखी जाणवण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम सर्दी खोकल्याच्या स्वरूपात दिसू शकतो. या काळात वेळेवर आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. जंक फूड टाळून हलका, पचायला सोपा आहार घ्यावा. पुरेशी झोप न घेतल्यास चिडचिडेपणा वाढू शकतो. त्यामुळे झोपेची शिस्त पाळा. योगासन, प्राणायाम किंवा ध्यान यांचा अवलंब केल्यास मानसिक शांतता लाभेल. नियमित चालणे किंवा हलका व्यायाम शरीरात ऊर्जा निर्माण करेल. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक दृष्टीने हा आठवडा समाधानकारक ठरेल. घरातील वातावरण शांत आणि सहयोगी राहील. एखादा धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम ठरू शकतो, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. भावंडांशी नाते अधिक घट्ट होईल. त्यांच्या मदतीने एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. मात्र वडीलधाऱ्यांच्या मतांचा आदर करणे आवश्यक ठरेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या टाळू नका, अन्यथा छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो. मुलांच्या शिक्षणासंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. घरात सौहार्द टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि परिणामकारक ठरू शकतो. सुरुवातीला अभ्यासात थोडी अस्थिरता जाणवेल, पण परिस्थिती सुधारेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गुरुजनांचा सल्ला घ्यावा आणि मार्गदर्शन स्वीकारावे. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. एखादा नवीन कोर्समध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळू शकते. वेळ वाया घालवू नका. सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. सातत्य आणि चिकाटी ठेवल्यास अपेक्षित निकाल मिळेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा काही प्रमाणात आव्हानात्मक राहू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कामात शिस्त पाळणे आवश्यक आहे. वरिष्ठांसोबत बोलताना शब्द जपून वापरा. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा, अन्यथा वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारू लागेल. एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्या प्रगतीस कारणीभूत ठरेल. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घ्यावा. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. कागदपत्रे नीट तपासूनच व्यवहार करा. आठवड्याच्या शेवटी एखादी लाभदायक संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, दुरुस्ती किंवा वैद्यकीय कारणांसाठी खर्च होऊ शकतो.
अनावश्यक खरेदी टाळा. पूर्वी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिलासा मिळेल. बचत करण्यावर भर द्या. बजेट तयार करून खर्च नियंत्रित ठेवा. गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम आहे. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा लाभ मिळू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांमध्ये संवादाला विशेष महत्त्व राहील. जोडीदाराशी प्रामाणिक आणि स्पष्ट बोला. छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. जुन्या गोष्टी काढून वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. एखादी छोटी सहल किंवा एकत्र केलेली योजना नात्यात गोडवा आणेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एकमेकांच्या भावना सादर केल्यास नाते अधिक दृढ होईल. आठवड्याच्या शेवटी संबंधात सकारात्मक बदल जाणवतील. एकूणच कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संमिश्र पण प्रगतिकारक ठरेल. काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल तर काही बाबतीत समाधान मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मानसिक शांतता राखा. कौटुंबिक जीवनात आनंददायी क्षण अनुभवता येतील. करिअरमध्ये सातत्य आणि शिस्त महत्त्वाची ठरेल. आर्थिक बाबतीत नियोजन करूनच पुढे जा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास नाते अधिक दृढ होईल. सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही हा आठवडा यशस्वीपणे पार करू शकता. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि घाई टाळा. ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नांना साथ देईल. फक्त योग्य दिशा निवडणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.